नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती 2025साठी मराठी व्याकरणावर सराव प्रश्नसंच क्रमांक 5 बघणार आहोत. याआधी 4 सराव प्रश्नसंच बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि आपल्या चॅनलवर नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल. जीकेचे सामान्य ज्ञानवरील जे काही प्रश्न सराव घेतले आहे ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकाच जागी मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव काय असणार आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 श्याम मनोहर, 2 आहे कौतिकराव ढोले पाटील, 3 नरेंद्र जाधव, 4 रंगनाथ पठारे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी समिती नेमली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 कर्ता, 2 कर्म, 3 उभयान्वयी अव्यय, 4 आहे विशेष नाम. तर रामायण हे काय? एक विशेष नाम आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 विशेष नाम. त्यानंतरचा प्रश्न आहे 3, माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 धातुसाधित, 2 संख्या, 3 सार्वनामिक, 4 गुणविशेषण. तर माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आहे सार्वनामिक. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सार्वनामिक. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ती मुलगी चांगली गाते या वाक्यामधील आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 मुलगी, 2 आहे ती, 3 आहे चांगली, 4 आहे गाते. तर या वाक्यामधील सर्वनाम काय होईल? तर ती हा सर्वनाम होईल. कारण नामाविषयी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हटलं जाते आणि या ठिकाणी ती म्हणून वापरला आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 ती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? ऑप्शन दिलेले आहे. 1 स्वर, 2 स्वरादी, 3 व्यंजने, 4 यांपैकी नाही. तर कोणत्या वर्णांचा उच्चार करत असताना आपण शेवटी स्वराचा आधार घेतो? तर व्यंजनांचा उच्चार करत असताना आपण शेवटी स्वराचा आधार घेत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 व्यंजने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहे? ऑप्शन काय दिलेले आहे? 1 आहे स्थलवाचक, 2 आहे आवृत्तीदर्शक, 3 आहे सातत्यदर्शक, 4 आहे रीतिवाचक. तर वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचा अव्यय आहे? शब्दामध्ये दिलेला आहे वारंवार. वारंवार म्हणजेच पुन्हा पुन्हा, म्हणजेच आवृत्ती दर्शवून राहिलेला हा शब्द. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? आवृत्तीदर्शक होईल. कारण तो आवृत्ती दर्शवून राहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आवृत्तीदर्शक. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? या प्रश्नाचं ऑप्शन दिलेले आहे. 1 इंग्रजी, 2 पोर्तुगीज, 3 फारसी, 4 अरबी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 फारसी. फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द फारसी भाषेतून आले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 फारसी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 द्वित, 2 अग्रज, 3 अनुज, 4 द्विज. तर या दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? तर द्विज या सामासिक शब्दाचा आहे. कारण द्विज म्हणजेच दोनदा जन्मलेला, अग्रज म्हणजेच आधी जन्मलेला, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 द्विज. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन काय दिलेले आहे? रीती भूतकाळ, 2 आहे रीती वर्तमान काळ, 3 रीती भविष्य काळ, 4 वरीलपैकी सर्व. तर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. यामध्ये सतत हा रीती दर्शवत आहे आणि रीती म्हणजे हे वाक्य वर्तमान काळाचं आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर रीती वर्तमान काळ. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 10, चाकर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन दिलेले आहे. 1 तालव्य, 2 आहे दत्त, 3 आहे दंत तालव्य, 4 आहे कंठ तालव्य. तर चाकर या शब्दातील चा या आद्याक्षराचा उच्चार हा दंत तालव्य यामध्ये होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे: 1 उपमा अलंकार, 2 रूपक अलंकार, 3 अन्वय अलंकार, 4 व्यतिरेक अलंकार. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु या प्रश्नाचं उत्तर होईल अन्वय अलंकार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिलेले आहे: 1 आहे सादृश्य, 2 अभिलाषी, 3 अपक्ष, 4 निस्पृह. तर निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? निस्पृह. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 निस्पृह. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. लोकांनी आपणहून श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे: 1 अनुसंबंधी सर्वनाम, 2 आत्मवाचक सर्वनाम, 3 दर्शक सर्वनाम, 4 सर्वनामोत्पन्न सर्वनाम. तर या ठिकाणी लोकांनी आपणहून श्रमदान केले या ठिकाणी आपण या सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने केला आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर आत्मवाचक सर्वनाम होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 14. सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्यप्रकार आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 विद्यार्थी, 2 आज्ञार्थी, 3 स्वार्थी, 4 विधानार्थी. तर सारे भारतीय माझे बांधव आहेत हा वाक्यप्रकार हा विधानार्थी प्रकाराचा आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 विधानार्थी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे: 1 तृतीया, 2 चतुर्थी, 3 पंचमी, 4 षष्टी. तर या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागल्याहून म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पंचमी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.